तुझा आवाज जातो की नाही एकदा चेक कर. नमस्कार म्हणून एकदा आवाज जाते का नाही चेक कर. येतोय आवाज येतोय. येत आहे ना. हो हो. बोला. नमस्कार आजी. नमस्ते. नमस्कार आजी. आधी ओळख करून घ्यायला लागणार आपल्याला मुलांची. सविताची ओळख नाही ना. नाही. हॅलो सविता मावशी. हॅलो. येऊया. अर्धी मुलं ओळखतात, अर्धी मुलं नाही ओळखत. अर्धी नाही ओळखतच. रियल बरी आहे का तू आता. रियल एकदम मजेत आहे ना. जी मी बरी आहे आता. अनघा, अद्विका. नमस्कार. अनुराधा, यू आर नॉट म्यूट. अनुराधा कुठे आहे. इथे इथे. दोघी वेगळ्या रूम मध्ये बसलाय का. हो. ती बाबाच्या रूम मध्ये बसली आहे आणि मी माझ्या रूम मध्ये बसले. मी तिच्या रूम मध्ये बसले. आल्या त्रिशा, प्रीतिका, अनघा, अद्विका. ओवी आले की नाही. गणेश राऊत नाव दिसते. ओवी नाहीये, फिरायला गेली ती. होय. आज नाहीये का. हो नाहीये, ती बाहेर गेली. गणेश कुठे आहे. मुंबईला का इकडे. मुंबईला है ना. त्यांचे फोटो बघून लक्षात येत नाही आणि पोस्ट काय असतात. आपल्या शहरात परत आलो. माझी मुंबई मेरी जान. बरेच मुलं नाही आहेत. मी एकदा मेसेज टाकतो ग्रुपवर. विसरले बहुतेक. ग्रुप मध्ये मेसेज टाकू. काय मग कुठल्या मुलांना मराठी शाळेची आठवण येत होती. हात वर करा. कोणाकोणाला शनिवार रविवार बोर होत होता. आई आम्हाला मराठी शाळा. हो वा छान. म्हणजे आता
स्मिता मॅडमना पण मेस होत होतं. आम्हाला पण खूप कालपासून मी वाट बघतोय. हो ना. माहिती का तुम्हाला कधी भेटता येतंय. आता मजा आहे पुढचा. आता आजपासून आपण परत सुरू करतोय आणि आता आणखीन मजेशीर असणार आहे माहिती का. सविता मावशी मी तर खूप मिस करत होती की आपली मराठी शाळा हो. परत चालू होईल. आजी हम्म. कशी सगळे मिस फार cool. आपल्याला खरंच. काय सगळी मुलं मिस करत होती आपल्याला. होय होय मग काय. आणि आपण पण मिस करत होतो त्यांना. हो ना. आपल्याला पण त्यांची आठवण येत होती. येस. श्रेयस आणि प्रियांश आले. अजून बाकीचे भरपूर जण यायचे बाकी आहेत. हो ना. 27 काहीतरी एंट्रीज होत्या. 27 मुलं आहेत. आपण 3 आहोत. त्यानंतर बाकीचे लोक यायचेत अजून. अद्योत राहिलाय, निधीश राहिलाय. त्या बाकी तिघी आल्या त्या रेग्युलर होत्या एकदम. प्रीतिका, त्रिशा, प्रियल या दोघी छोट्या, अनघा, अद्विका, अनुराधा. ओवीनी पण सुट्टी घेतली आज. मनवा आणि ते पण येणार होते खरं. आर्या, मनवा. हो मनवा, आर्या पण आहे नाही का. हिरराव भरपूर जण आहेत. भरपूर जण आहेत अजून. सोहम, सोहन, हंसिया, गार्गीची एखाद वेळेस परीक्षा हे असेल 10 मिनिटं. 10 मिनिटं लेट येणार ती कारण की तिचा काहीतरी क्लास असतो 7:45 पर्यंत. बरोबर. बाकीचे यायला पाहिजेत. ओके श्रेयस, प्रियांश तुम्ही काय काय केलं मग 27 तारखेनंतर. आज बरोबर 1 महिन्याने आपण भेटतोय. हो मॅम. एक्झाम स्मिता चालू आहे. मॅडम हा आता छान वाटतंय. काल होती एक्झाम होती. बरं. परीक्षा होती का तुमची. हो परीक्षा. आता आपण आजपासून ठरवायचं की आपल्या ह्या पुढच्या 1 तासामध्ये आपण वेळ लागला तरी चालेल पण मराठीतच बोलायचं. ठीक आहे. जमेल तेवढे कमीत कमी इंग्रजी शब्द वापरायचे. मग छान वाटेल. आणखी नवीन शब्द बोलायला मिळतील, ऐकायला मिळतील जे आपण बँगलोरमध्ये बोलत नाही. ठीक आहे. अजून 1-2 मिनिटं थांबूया आणि मग आपण सुरू करूया कारण की मग आपला आजचा सिलेबस जो खूपच एक्साइटिंग आहे 1 महिन्यानंतरचा तो उशीर नको व्हायला सुरू व्हायला. ठीक आहे. काय आजचा अभ्यासक्रम होय. आजचा जो अभ्यासक्रम आपला जो आहे तो भयंकर खूपच छान उत्साहवर्धक आहे आणि तो तुम्हाला खूप आवडणार आहे याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे आपण. ते तुम्ही मजेशीरपणे ते घ्याल. तुम्हाला पण खूप खूप छान वाटेल अशा अभ्यासक्रम आपण ठेवलेला आहे. आणि एक आहे की आजपासून आज माझी परीक्षा होती. अरे वा छान. मग संपली. माझी पण शनिवारी परीक्षा होती. हो काही शाळा असतात चालू शनिवारच्या. हायर क्लासेस म्हणजे वरचे सेकंडरीचे असतात. माझी पण होती आज. सगळ्यांच्या परीक्षा आता 10 तारखेपर्यंत संपतील आणि 10 तारखेनंतर मग आपला खरा बालरंग मज्जा सुरू होईल. मॅम आमच्या दोघांच्या परीक्षा सुरू आहेत. हो का. अरे वा छान. तरी सुद्धा तुम्ही मराठी शाळेत आलात. खूप छान. तुझं कौतुक. त्या जुळ्या आहेत ग. हो का. छान. अगदीच छान. माझे पण सुरू आहेत. अजून 2 पेपर बाकी आहेत. हो का. पुढच्या शनिवारी सगळे मोकळे असतील. नाही पुढच्या शनिवारी हो जनरली खूप जण आहेत मोकळे. काही जणांच्या परीक्षा आहेत 7 तारखेपर्यंत आमच्या इथे. त्यामुळे काही शाळांचे अजून सुरू असेल एखाद वेळेस पण 15 दिवसांनी सगळेच एकदम निवांत असतील. आणि त्याच निवांतपणावर आज आपण बोलणार आहोत खूप सारं. तुम्हाला पण खूप बोलायचं आहे. तुम्हाला बोलायचं काय
हा, आपण खूप छान असं काहीतरी बोलणार आहोत आणि तुम्हालाही खूप बोलायचं असेल त्याच्यावर, मला हेही माहित आहे. आपण आज नाही झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे? छान. प्रियल, तुझ्या भावाला पण घेऊन बस बाजूला, म्हणजे तोही छान शिकेल मराठी, त्यालाही आवडेल आजचा वर्ग. ओके, आहे इकडे. हा दिसला मला तो. चला मग आता आपण आजचा वर्ग सुरू करूया. सगळ्यांनी एकदम ताठ बसायचंय. ताठ बसायचंय म्हणजे बॅक स्ट्रेट. तुम्ही नवीन आहात, काही वर्ग काही शब्दांना पटकन लक्षात येणार नाही म्हणून सांगितलं. कीप युअर बॅक स्ट्रेट. एकदम ताठ बसायचंय, हात नमस्कार मुद्रेमध्ये. आता मी आपली प्रार्थना लिरिक्स त्याचे जे आहेत, त्याचे बोल जे आहेत, तुम्हाला आता स्क्रीनवर शेअर करणार आहे. ते तुम्ही बघायचे आहेत. तुम्ही म्यूट असणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणायचं आहे, त्यामुळे तुम्ही मला दिसत आहात. प्रत्येकाने म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? आणि कोण म्हणेल बरं आता आपल्या बरोबर? चला, आपण 3 कडवी आहेत, आपण 3 शिक्षिका आहोत, तिघांनी म्हणूया. म्हणेल तसं जमेल तसं म्हणू, चालेल? बरं, ठीक आहे. आणि आपण आता काय करायचंय, आपल्याला सगळ्यांना हे प्रार्थना आपली पाठ आहे आणि पाठ नसली तरी शब्द माहीत आहेत. त्यामुळे आपण ते शब्द बघून जेवढं आपल्याला म्हणता येईल तसं आपण म्हणायचंय. आपला सूर ताल आता आपण शिकत आहोत, त्यामुळे शिकताना तुम्ही चुका करू शकता, त्या माफ असतात. वाईट कोणीही वाटून घ्यायचं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, वर्गामध्ये आपल्या कोणीही वाईट वाटून घ्यायचं नाही. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी नीट करायच्या. तुम्हाला जमेल तसं करायचं. आपण इथे शिकण्यासाठी आलेलो आहोत. कोणीही इथे परफेक्ट म्हणजे एकदम पूर्णतः तयार झालेलं नाहीये. ठीक आहे? सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे मला सगळ्यांकडनं त्याच्यामध्ये भर घातलेली पाहिजे. कोणीही त्याला घाबरणार नाही, वाईट वाटून घेणार नाही आणि लाजणार तर बिलकुल नाही, कारण की आपण सगळे एकमेकांना ओळखतो. ठीक आहे? ओके, आता मी आपली स्क्रीन शेअर करते. आजचा वर्ग आहे आपला 27 मार्च, पहिला वर्ग याचा बालरंगाचा. काही मुलांसाठी पहिला आहे, काही मुलांसाठी आता जुना झालेला आहे तो वर्ग, जो पहिल्या पर्वामध्ये होते. ठीक आहे? आता आपण प्रार्थना घेऊया, सुरू करू. हात नमस्कार मुद्रेमध्ये. सगळ्यांनी स्वतःचे कॅमेरे ऑन करा, फक्त म्यूट वर राहा. सगळ्यांचे चेहरे दिसू द्यात, खूप छान वाटतात. हात नमस्कार मुद्रेमध्ये. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पण पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. स्मिता मॅडम. लाभले बर, ते लाभले आयुष्य होवत आली बर. अच्छा, ठीक आहे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना.
स्मिता मॅडम. लाभले हे आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास श्वास आता तो पुन्हा लागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. मागणे. आता आपण पुढच्या स्लाइड वर जाऊया. आजचा सुविचार आहे, ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. असं कोण म्हणतंय? अल्बर्ट आइन्स्टाईन. सगळ्यांना कमीत कमी नाव माहिती असेल. मी आशा करते की मुलांना नाव माहित आहे. हात वर करा, फक्त थम्स अप करा. अल्बर्ट आइन्स्टाईन नाव माहित आहे? मी तुम्हाला कोण आहे, काय आहे, किती माहिती आहे ते विचारणार नाहीये, फक्त हात वर करा माहित आहे म्हणून. छान. आणि मुलांनी कॅमेरे ऑन ठेवा प्लीज, चालू ठेवा, तुमचे चेहरे दिसू द्यात. ठीक आहे. तर आजचा सुविचार हा आहे की ज्याने कधीही चूक केली नाही, म्हणजे चूक म्हणजे आयुष्यामध्ये आपण एखादे काम करतो तेव्हा कुठलीही गोष्ट सर्वात पहिल्यांदा आपल्याकडनं बरोबर घडत नाही. त्यात एकदा चूक होते, दुसऱ्यांदा चूक होते, पहिली चूक होते, दुसरी चूक होते, अशा भरपूर काही चुका होऊन मग एखादी गोष्ट घडते. जसं तुम्हाला मी जर का एखादं अक्षर लिहायला सांगितलं तर तुम्हाला ते लिहिताना कधीतरी लक्षात राहत नाही शब्द, किंवा इकडे तिकडे अक्षर होतं आणि तुमचं हँडरायटिंग अगोदर मागच्या वर्षी खराब होतं, आता यावर्षी सुधारलं आहे. ते कशामुळे? कारण की तुम्ही ते सुधारत गेलात. तुम्ही अगोदर चुका करत गेलात आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू करून सुधारत करत गेलात. याचा अर्थ तुम्ही जे करता ते तुम्ही हळूहळू करून शिकता आणि मग बरोबर करायचा प्रयत्न करता. त्यामुळे कधीही कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये, पहिल्या अटेम्प्ट मध्ये कोणीही बरोबर असत नाही 100%. त्यामुळे आपण आपल्या चुकांना माफ करायचं, स्वतःला, आणि पुढे जायचा प्रयत्न करायचा. हे या सुविचारामध्ये आपण शिकत आहोत आणि हा सुविचार आहे अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने दिलेला. ठीक आहे. आता पुढचं वाक्य. मला हे सांगा, कोणाकोणाला नाच रे मोरा हे गाणं आवडतं? फक्त हात वर करा. नाच रे मोरा कोणाकोणाला आवडतं? अरे वा, मॅडमनी पण हात वर गेला. व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांनी स्वतःचे कॅमेरे ऑन ठेवा प्लीज. सोहन, तुझं नाव बदल बाळा. ओके, छान. नाच रे मोरा हे सगळ्यांना माहिती आहे. हे गाणं कोणी लिहिलं आहे काही माहित आहे का कोणाला? चुकूनही माहित आहे का? नाही. ठीक आहे. तर आपण त्यांच्याबद्दलच माहिती घेऊया. गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर हे त्याचे गीतकार आहेत. त्यांचे गीतकार म्हणजे लिरिसिस्ट, जे लिरिक्स लिहितात, जे गाणं लिहितात, पोएम्स लिहितात, अशा माणसाला पोएम्स जो लिहितो म्हणजे कविता जो लिहितो त्याला गीतकार किंवा त्याला कवी असं म्हणतात. आणि स्त्री असेल, फिमेल पोएट, तर तिला कवयित्री असं म्हणतात. तर त्याचे कवी आहेत गदिमा. गदिमा हे खूप मोठं नाव आहे मराठी साहित्यामधलं. त्यांनी 2000च्या वर गाणी लिहिली आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी खूप छान गाणी लिहिलेली आहेत. आणि त्यातली जवळजवळ भरपूर गाणी आपण पाठ पण केलेली आहेत. आणि त्यातलं हे गाणं आहे ते नाच रे मोरा, जे प्रत्येक लहान मुलाला खूप आवडीचं गाणं आहे. सगळ्यांना आवडतं की नाही नाचायला मोरा बरोबर? हो की नाही सांगा? हो. आवडतं? हो मॅम. खूप छान वाटतं की नाही नाच रे मोरा म्हणायला? आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. व्हेरी गुड, खूप छान. तर ते गाणं या गीतकारांनी लिहिलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. त्यांचं नाव आहे गजानन दिगंबर माडगुळकर. त्यांना मराठी क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना गदिमा म्हणजे गजाननचं ग, दिगंबरचं द, दी आणि माडगुळकरांचं मा, असं गदिमा असंच नाव आहे. तर हे महाराष्ट्राचे साहित्य जगाला, साहित्य जग म्हणजे लिटरेचर मध्ये खूप जास्त प्रमाणात
अत्यंत सुंदर पद्धतीने खूप मेहनत करून आणि अगदी सुप्रसिद्ध अशा कथा, कादंबऱ्या, कविता ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून त्यांना दिव्य असं देणं म्हटलंय मी. म्हणजे त्यांनी दिव्य म्हणजे खूप मोठं असं काहीतरी काम केलं. लाईक इन्फिनिटी किंवा लाईक युनिवर्स किंवा गॅलेक्सी आपण म्हणू शकतो, अशा प्रकारे केलेला आहे. म्हणून त्याला दिव्य असं नाव, असा शब्द मी दिला. त्यांचा जन्म हा महाराष्ट्रातला, ते महाराष्ट्रातच राहिले, पण सगळे जग त्यांना ओळखते इथपर्यंत त्यांचं काम आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही विकिपीडियावर पण वाचू शकता त्यांच्याबद्दल. मी थोडीशीच माहिती तुम्हाला इथे माहीत असावी म्हणून मी दिलेली आहे. त्यांचं जन्मगाव आहे शेटफळ, सांगली. मी हे जन्मगाव आणि त्यांचं कर्म आणि त्यांचा मृत्यू हा कुठे झाला हे यासाठी नमूद करते आहे, हे लक्षात ठेवा मुलांनो, की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावाबद्दल कौतुक वाटावं. काही मुलं इथे सांगलीची असतील, काही मुलं साताऱ्याची असतील, काही मुलं पुण्यातली असतील, किंवा तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमच्या गावाला पण तुम्ही तुमच्याप्रमाणे नाव देऊ शकता. जसं गदिमा जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांनी 5 गावांची नावं मोठी केली, कारण की ते तिथे शिकले होते, तिथे वाढले होते, तिथे जन्म झाला होता, म्हणून आपल्याला ही गावं आता माहिती झाली. तसंच आपण पण काहीतरी छान काम केलं ना तर नक्कीच गावं लोकांना माहिती होतील. तर तुम्ही काहीतरी करू शकता हे लक्षात ठेवा. त्यांचं जन्मगाव आहे सांगली जिल्ह्यातलं शेटफळ म्हणून, आणि त्यांचा जन्म झाला होता 1 ऑक्टोबर 1919. म्हणजे आज 102 वर्ष झाली त्यांना, म्हणजे या ऑक्टोबरमध्ये त्यांना 102 वर्ष होतील. त्यांचा मृत्यू झाला तो पुण्यामध्ये 14 डिसेंबर 1977, 1977. म्हणजे म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर पण, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर पण त्यांचा मृत्यू झाला होता. पण त्यांची गाणी ऐकूनच मी पण मोठी झाले आणि तुम्ही पण मोठे होत आहात. म्हणजे त्यांच्या गाण्यांचा, त्यांच्या कवितांचा आपल्यावर केवढा पगडा आहे, केवढं मोठं कौतुक आहे त्या गाण्यांचं, की ती इतकी वर्ष पण गाणी टिकलेली आहेत. त्यांचं शिक्षण, पहिलं शिक्षण जे झालं होतं ते आटपाडी आणि कुंडल म्हणून गावं आहेत छोटी सांगली जिल्ह्यामध्ये, तिथे झालं होतं. आणि औंध म्हणून गाव आहे, औंध पुण्यामध्ये पण आहे, औंध सातारा जिल्ह्यात पण आहे. तिथे औंध या गावामध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं. आणि तिथे खूप मोठं म्युझियम पण त्यांनी बनवलेलं आहे तिथल्या राजांनी, त्यांची माहिती व्हावी म्हणून, गदिमांची माहिती व्हावी म्हणून त्याचं एक मोठं म्युझियम पण त्यांनी बनवलेलं आहे. त्यांची आवड काय होती, मी हे का तुम्हाला सांगते माहितीये, आपल्याला खूपदा असं वाटतं की आपल्या हॉबीज मध्ये किंवा आपल्या आवडींमुळे आपल्याला जास्त काही कौतुक होणार नाही, किंवा जनरली असं वाटतं की फक्त अभ्यासामुळेच आपण पुढे जातो. तर तसं नसून आपल्या हॉबीज, म्हणजे आपले हॉबीज, इंटरेस्ट, आपले आवडी आणि निवडी ज्या असतात त्याही आपल्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी आणि खूप मोठं काम देत असतात, खूप मोठं काम करतात, आपल्याला खूप मोठं करू शकतात आणि आपण खूप छान पुढे जाऊ शकतो. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे गदिमा. गदिमांची आवड होती लहानपणीपासून, त्यांना दुसऱ्यांच्या नकला करायला खूप आवडायच्या, म्हणजे मिमिक्री करायचं. आपण कसं मिमिक्री करतो एकमेकांची, किंवा कोणाला तरी चिडवायचं असलं की आपण करतो आपल्या फ्रेंड्सना आपल्या. काय झालं? हॅलो, हा काय झालं? हा, कलाने हात उचललाय, तिला काहीतरी बोलायचं. कोण कला, कोण आहे? कला, हा हा, त्यांनी हात वर केलेला आहे. कला ज्यांचं नाव आहे त्यांनी हे आयकॉन खाली करा, कमी करा. ठीक आहे सर, आपण हे जे नकला करतात की त्यांनी नकला, आणि त्यांना लिहायला खूप आवडायचं. लिहायला म्हणजे आपली साहित्य, म्हणजे कविता लिहिणं किंवा गोष्टी लिहिणं, कथा लिहिणं, वैचारिक म्हणजे काल्पनिक कथा करणं, म्हणजे काहीतरी असं इमॅजिनेशन आणि त्याच्यामध्ये स्टोरी लिहिणं, अशा प्रकारे आपण ते करायचे. आणि त्यांनी त्या गोष्टीला पुढे नेलं आणि त्यानंतर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान असे कवी झाले, त्यानंतर कथाकार झाले, कादंबरीकार झाले. अशा प्रकारे त्यांनी खूप काही लिहून ठेवलं आणि 2000च्या वर त्यांची गाणी आहेत स्वतःची. ठीक आहे, तर त्यांची थोडीशीच माहिती अजून, आणि मग आपण जाऊया कवितेकडे. ते आहेत मराठी कवी आणि पथकथा, संवाद आणि लेखक. मराठी कवी म्हणजे मराठी हा शब्द तुम्हाला कळला, कवी म्हणजे पोएट, पटकथा म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग, जे डायलॉग्स आपण पिक्चर मध्ये ऐकतो किंवा एखाद्या टीव्ही कार्यक्रमामध्ये ऐकतो किंवा कुठेही आपण ऐकतो, त्याचे जे लिहिलेलं जसं प्रत्येक शब्द आणि शब्द, तो त्याला म्हणतात पटकथा.
संवाद म्हणजे डायलॉग्स लिहिणं, आणि लेखक म्हणजे लिखाण करणारा म्हणजे लिहिणारा, रायटिंग. अशा प्रकारे त्यांचं स्वतःची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी काय काय केलं तर त्यांनी मराठी गाणी लिहिली, पिक्चर मध्ये पण लिहिली, चित्रपटांमध्ये, साहित्यामध्ये लिहिलं आहे, कथा कादंबरी हे मी तुम्हाला सांगितलंच. आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे ते गीत रामायण या एका लिखाणामुळे. गीत रामायण हा प्रकार हा महाराष्ट्रातला स्वतःचा खूप मोठा भाग आहे. रामायण आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या रामायणाचं त्यांनी गीतामध्ये परिवर्तन केलं आणि सर्वात पहिल्यांदा ते रेडिओवर ऐकवलं गेलं आणि आता त्याचं आपल्याला कुठेही ऐकायला मिळतं. आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी सगळं रामायण पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं रामायण गीतांमध्ये उतरवून काढलं, त्याला स्वरबद्ध केलेलं आहे सुधीर फडकेंनी, आणि त्याचं गायन पण त्यांनी केलं. आणि अशा प्रकारे त्यामुळे त्यांचं नाव झालं आधुनिक वाल्मिकी, कारण की वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं होतं अशी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं, कारण की त्यांनी गीत रामायण लिहिलं. अशी त्यांची ही वेगळी ओळख आहे आणि ते आहे त्यांची ही प्रसिद्धी. तर हा स्मिता मॅडम. सविता मॅडम, आपण हे राष्ट्रदेवतांचे गाणं म्हटलेलं ना, आठवतं का सगळ्यांना? आठवतंय का? हा आपण म्हटलेलं ना हा, तर ते पण त्यांनीच लिहिलेलं आहे. ठीक आहे. अशी भरपूर गाणी त्यांची आपली आहेत. आपण येत्या काळामध्ये त्यांच्याबद्दल फक्त त्यांची माहिती घेतोय सध्या, कारण की बालगीता हा त्यांचा खूप मोठा विभाग आहे ज्याच्यामध्ये आपण एन्जॉय करणार आहोत, आपण मजा लुटणार आहोत त्या गोष्टीची. तर त्यातलं आज एक हे गाणं जे आपल्या सगळ्यांचं आवडतं आहे. आणि हे गाणं आज घेण्याचा एक सर्वात महत्वाचा विचार हा त्यामागे आहे की आता आपली परीक्षा संपली की आपण सर्वात पहिल्यांदा काय करतो माहितीये, गावाला जर तिकीट काढतो आणि आई बरोबर बसून गावाला जातो. मग ते बसमध्ये असू देत, कारमध्ये असू देत, नाही तर विमानात असू देत. आपल्याला तिथे जायला खूप आवडतं. मग हल्ली आपण मामाच्या गावालाच फक्त जात नाही, तर आपण आपल्या बाबांच्या गावाला पण जातो बरं का, कारण की आपण दुसरीकडे राहतो. बरोबर की नाही? हो की नाही मुलांनो? तर त्यामुळे त्या गोष्टीची एक छानपैकी झलक यावी म्हणून त्या गोष्टीची आठवण राहावी, कारण की मी 2 वर्षापूर्वी गावाला गेलो होतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी पण मागच्या वर्षी जाऊ शकलो नाहीच. त्यानंतर या वर्षात कोणी गेलं असेल तर गेलं असेल, नाहीतर अजून आपण गेलोच नाहीये 2 वर्ष. चला तर मग आपण या गाण्याचं एक छानपैकी असं हे करूया, काय म्हणतात त्याला, मजा लुटूया. कोणी व्हॉलेंटरीली तयार आहे का हे गाणं म्हणायला? कोणाचं पाठ आहे का मुलांपैकी, नवीन मुलांपैकी? हात वर करेल का कोणी? प्रिथिका, तू म्हणणारच का गाणं? कोणी व्हॉलेंटरीली तयार असेल तर म्हणू शकता. चालेल. ओके, जराशी जवळ आहे, तुझा आवाज कमी येतोय. बर. जुग 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 आगीन गाडी, दुरांच्या रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी. भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, गुलाबजाम खाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालीवार, रेशीम घेईल 1000 वार, कोठा विजारी लेऊया, मामाच्या गावाला जाऊया. धन्यवाद मॅम. खूप छान प्रिथिका. आता आपण आहे ना ते सुरात पण म्हणूया, कारण की सगळ्यांचं सुरात पाठ आहे मला माहितीये, फक्त ते वाचताना थोडं कठीण पडत होतं. बरोबर? तर त्या मध्ये मी थांबणार आहे, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार आहे आणि नवीन शब्दांचं, आणि आपण त्याच्यानंतर परत त्याच्यावर मनन चिंतन करणार आहोत. ठीक आहे? जुक 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 आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. यात आहे गावाचं नाव मोठं. मोठं म्हणजे खूप मोठं शहर. म्हणजे मामाचं गाव माझ्या मोठं शहर आहे. मी कुठे राहतोय ते तिथे लिहिलेलं नाहीये कवीने, पण मामाचं गाव खूप मोठं आहे आणि ते जरी मोठं नसलं तरी सुद्धा ते खूप छान वाटत असतं, कारण की ते मामाचं गाव असतं, त्यामुळे ते मोठंच असतं प्रत्येकासाठी. सोन्या चांदीच्या पेठा म्हणजे खूप अशी दुकानं आहेत तिकडे. पेठा म्हणजे जुन्या शब्दांमध्ये पेठ म्हणजे बाजार, जिथे मार्केट असतं, शॉपिंग एरिया जो असतो त्याला पेठ म्हटलं जातं. आणि ते सोन्या चांदीच्या पेठा म्हणजे तिथे खूप मोठी भरपूर दुकानं आहेत. त्यात त्यांनी सोन्या चांदी शब्द टाकलेला आहे, पण तरी सुद्धा दुकानं खूप आहेत. त्या सगळ्यांची शोभा म्हणजे ते किती छान दिसतंय ते सगळं बघायचंय मला. ते मला बघायला जायचं आहे, म्हणून मला मामाच्या गावाला जायचं आहे. मग पुढचं वाक्य येतं, पुढचं कडवं आहे. मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी, भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. इथे काय आहे, मामाची बायको म्हणजे मामी, गोरटी म्हणजे खूप छान छान दिसणारी, म्हणेल कुठली पोरटी, पोरटी म्हणजे कोण, आपण पोरं. आपण नवीन भेटलो की तुम्हाला विचारतात की नाही कोणी, अरे तुझं नाव काय, हो की नाही, विचारतात की नाही, हात वर करा. कोणी भेटलं की नाव काय माहित असलं तर सुद्धा विचारतात तुम्हाला चिडवण्यासाठी म्हणून, हो की नाही. तर ते तसं विचारणारे आहेत ना, ती विचारणार आपल्याला जेव्हा आपण भेटणार तिला, तर ती तुम्हाला विचारणार की म्हणेल कुठली पोरटी, तुम्ही कुठून आलात पोरांनो, भाच्यांची नावे सांगूया. भाचे म्हणजे नेफ्यू आणि नीस, म्हणजे बहिणीची मुलं, त्यांना भाचे म्हणतात, भाचा आणि भाची. तर आपण दोघं म्हणजे ते बहीण भाऊ जे आहेत त्यांनी स्वतःची नावं मामीला सांगायची, त्यासाठी म्हणून ते भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मग पुढे येतं मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, गुलाब जामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण. सुगरण म्हणजे हा पूर्णतः मराठी शब्द आहे. सुगरण म्हणजे द बेस्ट शेफ. इंग्रजीमध्ये तुम्हाला यासाठी सांगते कारण की तुम्हाला ते शब्द माहिती आहेत. बेस्ट शेफ म्हणजे जो खूप छान असं स्वयंपाक करू शकतो तो असतो, त्याला मराठीमध्ये सुगरण म्हणतात. आणि अगोदरच्या भाषेमध्ये म्हणजे ही जी कविता जेव्हा लिहिली गेली तेव्हा जास्त करून बायका म्हणजे आई, मामी, काकी, आजी, आत्या हे लोकच स्वयंपाक करायचे, म्हणून हा सुगरण शब्द फक्त बायकांसाठी वापरला जातो. आता शेफ म्हणून बाबा, काका, मामा, आजोबा सगळेजण स्वयंपाक करतात, त्यामुळे काही दिवसांनी शब्द येणार हे निश्चित. आपण पण करूया आणि शब्द काढू बनवू शकतो. रोज रोज पोळी शिकरण. शिकरण म्हणजे केळी, दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेलं असा गोड पदार्थ जो लहान मुलांना खूप आवडतो. जसं आता तुमच्या पिढीला बिस्किट किंवा चॉकलेट खूप आवडतं, त्याच्यानंतर तुम्हाला आईस्क्रीम खूप आवडतं, तसं आम्ही जेव्हा लहान होतो किंवा कवी जेव्हा लहान होते तेव्हा शिकरण हा प्रकार असायचा. शिकरण तुम्ही आईलाही विचारू शकता तुमच्या की तुम्ही पण खात असाल घरामध्ये खूपदा. तर शिकरण म्हणजे दूध आणि केळ्याचा पदार्थ, आणि तो रोज आपल्याला ती खायला घालणार, म्हणजे ती आपल्याला रोज गोडधोड जेवण बनवून देणार आणि आपण ते खाणार आहोत, अशा प्रकारे ते हे आहे. तशी भावना तिथे आहे. दॅट इमोशन इज देअर, दॅट वी आर गोइंग टू ईट एव्हरी डे व्हेरी स्वीट थिंग्स, कारण की ती आपल्याला बनवून खायला घालणार आहे. गुलाब जामुन खाऊया. आपल्याला माहितीच आहे गुलाबजामुन म्हणजे काय. एव्हरीबडी लाईक्स इट, एव्हरीवन लव्स इट. सो ते आहे गुलाबजामुन, तेही आपल्याला ती बनवून देणार आहे.
म्हणजे याचा अर्थ आपण जे मागू ते सगळं आपल्याला आपली मामी खायला घालणार आहे. आता फक्त मामी असं खायला घालेल असं नाहीये, आजी पण खायला घालू शकते, बाबाच्या गावाला गेल्यानंतर काकू पण खायला घालू शकते. असं काही नाहीये की आता, किंवा काका पण खायला घालू शकतो त्याच्या आपण आत्ताच्या टर्म्स मध्ये घातलं तर, सध्याच्या परिस्थितीमध्ये घातलं तर. पण आपल्याला सगळे लाड आपले पुरवले जाणार आहेत. ते भावना, ही भावना आपली कवीनी शब्दांमध्ये मांडलेली आहे. मामा मोठा तालेवार, तालेवार म्हणजे बऱ्यापैकी श्रीमंत, ठीक आहे, जो कोणी ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठं घर आहे, असा माणूस म्हणजे तालेवार. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल 1000 वार. रेशीम म्हणजे सिल्क क्लोथ्स. तेव्हा सिल्क हे सर्वात श्रीमंत असल्याचं लक्षण असायचं. आता आपण जे सिल्क कपडे घालतो ते बऱ्यापैकी साधे असतात, म्हणजे आपल्याला खूप कॉमन झालेलं, आपल्याला खूप सामान्य वाटतं, ती काही मोठी गोष्ट वाटत नाही. पण तेव्हा रेशीम म्हणजे सिल्कचे कपडे हे खूप मोठे श्रीमंतीचं लक्षण असायचं. त्यामुळे तो आम्हाला हे निश्चितपणे आम्हाला खूप छान छान सिल्कचे कपडे घेईल असं ती भावना. कारण की ती मुलं एखाद वेळेस त्यांच्या घरामध्ये तेवढं त्यांच्याकडे श्रीमंती नसेल, त्यांचे आई वडील त्यांना घेणार नाहीत, पण मामा नक्की घेईल अशी त्यांची भावना आहे. की असा म्हणजे तसंच आहे असं नाहीये, पण तसं असू शकतं की मामा आम्हाला निश्चितपणे काहीही करेल पण आमच्यासाठी घेईल, अशा प्रकारे म्हणून ते असे कवीने शब्द टाकलेले आहेत की रेशीम, आम्हाला तो निश्चितपणे रेशीम घेणार. आणि कोट, कोणीतरी अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करणार का? कोट विजारी लेऊया. कोट म्हणजे कोट जो आपण ओव्हरकोट घालतो तो. विजारी म्हणजे मराठी शब्द आहे पॅन्ट, म्हणजे छान असे कपडे. लेऊया, लेऊया म्हणजे घालायचे, हा मराठी शब्द आहे, संपूर्णतः मराठी शब्द आहे की लेऊया म्हणजे आपण घालायचे. आपण म्हणतो ना मी कपडे घातले तर मी कपडे लेवले, अशा पद्धतीने तो शब्द आहे, तर लेऊया, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्यावेळेच्या भाषेमध्ये 1950च्या आसपासची भाषा असेल ती, तेव्हाच्या मराठीमध्ये हे छानपैकी लिहिलंय, ज्याच्यामध्ये आगीनगाडी आहे आपल्या देशामध्ये. आपल्या देशामध्ये आगीनगाडी येऊन खूपच वर्ष झाली, 100च्या वर वर्ष झाली, पण ते त्यांनी त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या गावाले आपण आगीनगाडीने जाऊ शकतो, म्हणजे ते शहर असणार आहे. आपण आगीनगाडीमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये जाणार आहोत, आपण ट्रॅव्हल करणार आहोत रेल्वेने, बसने, बैलगाडीने वगैरे नाही. आता सध्या आपण स्वतःच्या कारने जातो, स्वतःच्या विमानाने, म्हणजे स्वतःच्या नाही विमानाने जातो किंवा बसने जातो. मी हाच सांगते, मुद्दा मॅडम. अगीन गाडी जी आहे ती जेव्हा सर्वात पहिल्यांदा आली ती कोळशावर चालायची, ठीक आहे. म्हणून मग त्याचा धूर निघायचा, इंजिन मधनं धूर निघायचा कोळशाचा. एक्झॅक्टली. म्हणून मग त्याला त्या धुरांच्या रेषा हवेत काढी जे म्हणायचं, रेषा आपण म्हणतो, रेघा लिहिलेला आहे, ठीक आहे. रेघा म्हणजे रेषाच. तर त्याचं वर्णन आहे. आता ज्या आपल्या ट्रेन्स आहेत किंवा आगगाड्या आहेत त्या सगळ्या विजेवर चालतात मॅक्झिमम, म्हणजे जवळपास सगळ्याच, काहीच असतील ज्या कोळसा याच्यात यूज म्हणजे वापरत असतील ते इंजिन मध्ये गाडी चालवायला. तर त्यामुळे त्यांनी जेव्हा लिहिलेलं तेव्हा त्या कोळसा वापरून त्याचं इंजिन चालवणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर तेव्हाची मुलं या गाडीने जायची. सो आगीन गाडी म्हणजे आपली रेल्वे, त्या रेल्वेमधून ती मुलं जाणार आहेत. आणि ह्या स्मिता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्या धुरांच्या ज्या रेषा आहेत त्या धूर म्हणजे त्याचं जे इंजिन असायचं, ते पुढचं सर्वात महत्वाचं इंजिन आता सध्या चालू आहे, ते वरच्या वायरवर, ओव्हरहेड वायर मध्ये तुम्ही बघितलं असतील, प्रत्येक वेळेला 3 ओव्हरहेड वायर असतात प्रत्येक रेल्वेला. त्या ओव्हरहेड वायरच्या ऐवजी कोळसा घालायचे मशीन मध्ये आणि मग गाडी चालायची. ती 1970च्या आसपास पर्यंत असेल. तर त्याच्या अगोदरचं गाणं आहे, त्यामुळे ते धुरांच्या रेषा हवेत काढते, म्हणजे ते धूर जो निघतोय तो बाहेर पडतोय इंजिनाच्या, आणि ती गाडी वेगात पुढे जाते, म्हणून तो धूर वर न जाता धूर बाहेर जातोय. स्मोक इज नॉट गोइंग अप, द स्मोक गोज अप अँड इमिडिएटली इट गोज बॅक बिकॉज द व्हेकल इज मुव्हिंग अहेड. अशा प्रकारे त्यांनी त्या शब्दांचं गाडीचं वर्णन केलंय. आणि मग वेन द व्हेकल इज मुव्हिंग अहेड, the trees around it are going behind. That is why the trees are
एक्झॅक्टली गोइंग इन द अपोजिट डिरेक्शन. पळती झाडं म्हणजे ट्रीज जे आजूबाजूच्या असतात ती सगळी मागे जात आहेत आणि आम्ही पुढे जातोय आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीने आम्ही मामाच्या गावाला जातोय. अशा प्रकारे ही कविता गदिमांची एक खूप सुंदर कलाकृती बालगीत आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी त्यांनी लिहिलं आणि आपण ते तुमचे पालक सुद्धा आणि आता तुम्ही सुद्धा ते गाणं खूप छान पद्धतीने मजा लुटताय त्याचं ते एन्जॉय करताय आणि हेच त्यांच्या यशाचं गुपित आहे की त्यांनी इतकं सुंदर लिहिलं की ते कितकी वर्ष झाली तरी सुद्धा ते जुनं झालेलं नाही. त्यातली भावना तीच आहे. आता फक्त परिस्थिती अनुरूप आपण बाबांच्या नोकरी खातर आपण आता बाबा पण बाबाच्या घराच्या बाहेर गेलेले आहे आणि आई वडील सुद्धा आजी आजोबा गावाला राहतात. आईचे आई बाबा पण गावाला राहतात, बाबांचे आई बाबा पण दुसऱ्या शहरांमध्ये राहतात आणि आपण इकडे वेगळे राहतो. त्यामुळे मामाचं गाव म्हणजे फक्त इथे आपण आता मामाचं गाव घेऊ शकत नाही. इथे आपण कोणाचंही गाव घेऊ शकतो. बाबाचं पण घेऊ शकतो किंवा आईचंही घेऊ शकतो. पण आपण जाणार आहोत आणि हा कोरोना गेला ना की सगळे जण जाणार आहेत. जाणार आहेत की नाही? हात वर करा. प्रीतिकाने हात वर केला. व्हेरी गुड, खूप छान. जाणार आहे की नाही? गुड. सगळ्यांना जायचंय. तर लवकरात लवकर आता आपण प्रयत्न करूया. आपण छान स्वतःची काळजी घेऊया. छान काळजी घेऊन आपण लवकरच कोरोनाला पळवून लावू पृथ्वीवरनं आणि मग तो पळून गेला की मग आपण छानपैकी अगेन गाडीत बसायचं, मस्तपैकी ट्रॅव्हल करायचं, प्रवास करायचा आणि आपल्या इच्छित स्थळी मग मामाचं, आजीचं किंवा काकाचं किंवा आणखीन कोणाच्या गावाला आपण मस्तपैकी फेरी मारून येऊया. आणि हे सगळं आपण करणार आहोत की नाही? गुड. मॅम. हा, हो मॅम. व्हेरी मी गुड. गावालाच आहे. अरे वा वा वा, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. आता मला अर्धे मुलं तर गावालाच असतील है ना? अर्धे मुलं गावालाच आहेत. खूप छान. आता कोणालाही कविता कळाली नसेल किंवा काही बोलायचं असेल तर ते बोलू शकतात, पण हात वर करायचा आणि हो म्हटल्यानंतरच बोलायचं. हा स्मिता मॅडम. एक महत्वाचा प्रश्न, कोळसा म्हणजे कळलं का? कोळसा म्हणजे काय? कुणाला येतं? मला येतं मॅम. म्हण. बोला. कोळसा म्हणजे ज्याच्याने आपण आधीच्या काळात ट्रेन चालवतो. कोळसा म्हणजे कोल मॅम. ठीक आहे, हा चालेल. खूप छान. थँक्यू. कोल. कोळसा म्हणजे कोल. कोल. एकदम बरोबर. सुगरणचा अर्थ काय? स्मिता बर्वे मॅडम, तुम्हाला काहीतरी बोलायचंय. मॅम, सुगरणचा अर्थ काय आहे? सुगरण म्हणजे द बेस्ट शेफ. ओके, थँक्यू. धन्यवाद गार्गी, धन्यवाद. बर्वे मॅडम. मला असं सांगायचंय, इथे जे आहे मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजारो वार, म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं, जरी आपल्या घरी काही नसलं तरी आलेल्या पाहुण्याला त्याला चांगलं देऊन परत पाठवायचं अशी पद्धत होती. म्हणजे जरी गरीब असले ते तरी पण आलेल्या पाहुण्याला चांगलं खायला द्यायचं. म्हणजे एकूण त्या कवितेत तसंच म्हटलंय की जरी मामा श्रीमंत म्हणजे मनाने श्रीमंत आहे, तो त्याच्याकडे पैसे खूप आहेत असा अर्थ नाहीये त्याचा. मामा प्रेमळ आहे, आलेल्याला चांगलं करतो असं त्यांना सांगायचंय. म्हणजे आपण आता कसं, आता सगळ्यांकडेच हल्ली भरपूर पैसे आहेत त्यामुळे ह्या गोष्टीचं महत्व नाहीये, पण तेव्हा कसं होतं ना की सगळ्यांकडेच गरिबी होती, पण आलेल्या माणसाला जो पाहुणा म्हणून येतो आपल्याकडे त्याच्यासाठी चांगलं करायची पद्धत होती, म्हणून असं गाणं लिहिलंय त्यांनी. ठीक आहे. येस, करेक्ट, बरोबर. धन्यवाद. आलं का तुमच्या लक्षात मुलांनो की हे आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये घरी येणाऱ्या माणसाला देव मानलं जातं. त्या पद्धतीनेच आपल्या घरी येणारा भाऊ, बहीण, भाचे कंपनी किंवा आणखीन कोणी असेल तर त्याला सगळं देण्याची सवय आहे. त्यामुळे ते तशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे की मोठा तालेवार. पण हे वाक्य जसं स्मिता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे तालेवार म्हणजे पैशाने श्रीमंत पाहिजे असा नाही, तर मनाने श्रीमंत आहे असं म्हणतात. पण मुलांना असं वाटणार की मामा खूप श्रीमंत आहे म्हणून आम्हाला सगळं देतो.
त्यामुळे त्यांनी त्या कवितेमध्ये मुलांच्या मनाने लिहिलेलं आहे. तर हा अर्थ इथं तोही लागतो आणि हाही लागतो. दोन्ही अर्थ अगदी बरोबर आहेत. तुम्ही फक्त मोठे झाल्यावर तुम्हाला ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ कळेल. ठीक आहे. गार्गी, तुला काही बोलायचंय का? बरं, ठीक आहे. चला मग आता आपण हे झालं. आता एकदा परत आपण ही कविता म्हणूया. कोण म्हणणार आता? पृथिका सोडून कोण म्हणणार? पुढच्या आठवड्यापासून आपण शेड्यूल करणार आहोत की वेळापत्रक बनवणार आहे कोण म्हणणार म्हणून. तर त्यानेच म्हणायचं आहे, तेव्हा ज्याला जसं म्हणे जमेल तसं. पण आता या आठवड्यामध्ये आपल्याला एक सूट मिळालेली आहे प्रत्येकाला. तर कोण म्हणणार आहे गाणं छानपैकी? सुरात म्हटलं तर खूपच छान, नाही तर कमीत कमी वाचू शकता तुम्ही, काही हरकत नाहीये, चुकलं तरीही चालेल. वैष्णवी नाही, वैष्णवीने सर्वात पहिल्यांदा हात वर केला. गार्गी. मी सांगू? वैष्णवी जाधव. ठीक आहे. तुला देणार आहे चान्स, तू येणारच परत. हा वैष्णवी, तू म्हणतेस ना? हो मॅम. हा म्हण. जुकू 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषात हवेत गाडी, पैती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेटा, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेटा, शोभा पाहून लेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको बोरटी, म्हणील कुठली पोरटी, भाच्यांचे नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, रोज रोज पोळी शिकरण, गुलाब जामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा थालीवार, रेशीम घेईल 1000 वार, कोट विचारी लेऊया, मामाच्या गावाला जाऊया. खूप छान वैष्णवी, खूप छान म्हणाली, अगदी सुरेख, अत्यंत छान पद्धतीने केलेला आहे तुम्ही. धन्यवाद मॅम. कधीही तयार, आवडेल अजून काही कविता ऐकायला. तर ही अशी आहे गदिमांची एक कलाकृती जी आपल्यासाठी बनवली आहे. अशी असंख्य गाणी त्यांनी फक्त आपल्यासाठी तयार केली आहेत. आणि त्यातलं हे गाणं, दुसरं गाणं आपण नाचरे मोर आपल्याला माहित आहे. त्यातलं अजून काही गाणी आहेत जी आपण रोज न चुकता लहानपणी म्हणायचो जेव्हा आपण पहिली दुसरीत होतो. आता आपण 5वीत वगैरे आहोत, त्यामुळे पहिली दुसरीत जे होतो ना तेव्हा आपल्याला ती गाणी अत्यंत आवडायची. आणि तुम्ही जर का तुम्हाला टेस्ट करायचं असेल ना, चेक करायचं असेल, तुम्ही तुमच्या आई बाबांना विचारा ही गाणी तुम्हाला आवडायची का. त्यांनाही आवडत असणार आहेत निश्चितपणे. ठीक आहे. तर ही अशी आहे गदिमांची कलाकृती. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ती गदिमान बद्दल जी माहिती तुम्हाला थोडीशी दिली आहे ती तुम्ही तुमच्या लक्षात ठेवाल, कारण की ती व्यक्ती किंवा ते व्यक्तिमत्व एवढं लहान नाहीये की ते विसरून जाता येईल. मराठी जोपर्यंत आहे तोपर्यंत गदिमांचं नाव राहणार आहे. त्यातलं आपण गीत रामायण पण नंतर कधीतरी एकदा घेऊया. ठीक आहे. कधीतरी येणाऱ्या काळामध्ये आपण नंतर गदिमांची गाणी येणारच आहेत, कारण की गदिमा खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही गदिमांचं चित्र लक्षात ठेवायचंय. बालरंगला परीक्षा नाहीये, पण बालरंगला क्विज असणार आहे. तुम्ही विसरायचं नाहीये त्यांचं चित्र, विसरलेलं चालणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला ते चित्र ओळखता आलं पाहिजे. गजानन दिगंबर माडगुळकर, गदिमा.
आधुनिक वाल्मिकी हे शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला कधी पण विचारेन मी, जेव्हा परत गदिमांचं नाव येईल तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे? चालेल? ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण आज आपला इथे वर्ग थांबवतोय. आणि आता नाचरे मोराचं नाव निघालच आहे, तर आपण नाचरे मोरा पण गाणं म्हणून टाकू की. नाचरे मोरा नाव मी सांगू? आपण परत एकदा म्हणूया. गार्गी तुला पुढच्या आठवड्यात देते. हा, ठीक आहे. अजून कोण म्हणणार आहे? एक मिनिट थांबा. ठीक आहे, चला. श्रेयस आणि नाचरे प्रियांश मोरा. आता आपल्याकडे ना जवळजवळ 4 लाईट लाव. आपल्याकडे 4 कडवी आहेत. आपण 4 मुलांनी म्हणायचे. मी फक्त वरचं पहिलं कडवं म्हणणार आहे, ध्रुवपद, आणि बाकीचे 4 मुलांनी म्हणायचे. पहिलं गार्गी घेईल, ठीक आहे. नंतर दुसरं कला म्हणून कोण आहे? काय नाव आहे? त्यांना घेते. हा, ठीक आहे. कला. तिसरं पार्थ. लक्ष्मी. 14. हा, त्याचं नाव आहे ना, त्याने म्हणा, कला ज्याच्या नावावर आहे त्याने म्हणा. आणि तिसरं कडवं पार्थ म्हणेल आणि चौथं तृषदा म्हणेल. पृथिका तुझं झालेलं आहे बाळा, ठीक आहे. चला. तयार राहा सगळ्यांनी. एका पाठोपाठ एक म्हणायचं, आपण थांबायचं नाहीये मला. मॅम पहिलं कडवं मी म्हणेल ना? हो. ढगांशी पासून तू म्हणणार आहेस, ध्रुवपद मी म्हणणार आहे, ठीक आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. सगळेजण मनातल्या मनात म्हणू शकता, स्क्रीनवर म्हणू शकता बरं का. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. गार्गी. ढगांशी वारा झुला रे, गुंजला रे. गुंजला रे. गुंजला रे, काळा काळा कापूस वेट, पिंजला रे. थांब. मी म्हणते नंतर तू म्हण. मी 4 ओळी म्हणते, नंतर तू परत म्हण. रिपीट, ओके. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज रे ते टाळी, आता तुझी पाळी वीज रे ते टाळी, फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. गार्गी. मी म्हणू दुसरा कडवं? नाही, जे मी म्हटलं तेच म्हणायचं. ठीक आहे. ढगांशी वारा गुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता फुलव पिसारा. फुलव पिसारा. फुलव पिसारा नाच नाच रे मोरा नाच रे. आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. पुढचं कोण म्हणणार आहे? लक्ष. झर झर झार. हा, म्हण. झरझर झाडली रे, झाडाची भिजली इरली रे, भिजली इरली रे, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. करून पुकारा नाच रे मोरा नाच. गुड, छान. अजून छान पद्धतीने तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. पुढचं कोण म्हणणार आहे? पार्थ. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सवंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पार्थ.
थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पनाट वजती रे, पावसाच्या वेगात वेगात खेळ खेळू दोघांत निळाया सवंगड्या नाच. सवंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तृषदा. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आकाशात छान छान 7 रंग कमले, कमानी खाली त्या नाच. बरोबर. कमानी खाली नाच, नाच रे मोरा. गुड. छान. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान 7 रंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. 7 रंगी कमान म्हणजे इंद्रधनुष, विब्ग्योर. त्याला 7 रंगी कमान म्हटलेलं, 7 कलर्स, अँड इट इज कर्व्ड, दॅट इज वाय इट इज कमान. असा मराठी शब्द आहे तो. आणि ती म्हणजे पाऊस थांबल्यानंतर एकदा कोपऱ्यामध्ये कुठेतरी 7 रंग एकत्र एका पाठोपाठ एक दिसतात आणि ती कर्व असते, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. आणि ती 7 रंगी कमान असा शब्द त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. तर कमानी खाली त्या नाच अशा पद्धतीने कवींनी आपलं पावसाचं वर्णन, आंब्याचं वन म्हणजे खूप झाडं असलेला आंब्याची झाडे असलेला वन म्हणजे जागा, आणि तिथे मोर आणि स्वतः कवी म्हणजे कवी मन असलेलं लहान मूल, ह्याचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये खूप छान पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? बाकी ऐका. तनिष्का, अनघा, अद्विका, परत श्रेयस, प्रियांश आणि अद्योत. हो मॅम. प्रियाल, तुमचं आज झालेलं नाहीये. आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत पुढच्या कवितेला, तेव्हा तुम्हाला चान्स दिला जाईल, तुम्हाला बोलायला मिळेल. ठीक आहे. त्यामुळे सध्या तुम्ही फक्त आज शिकलात, पुढच्या आठवड्यात तुम्ही बोलणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. वाईट वाटून घ्यायचं नाही. आता आणि आपण 1-2-3 क्लासेसमध्ये आपण शेड्यूल करणार आहोत, वेळापत्रक बनवणार आहोत. त्यामुळे मग आपल्याला जास्तीत जास्त मुलांना बोलायला चान्स मिळेल. आणि आपण जर का वेळेत आलो, सगळेजण जर का 7:25 ला इथे हजर राहिले, तर आपण 7:30 ला वर्ग सुरू केला तर आपल्याकडे 5 ते 10 मिनिटं जवळ मिळतात, जी आपण वापरू शकतो. आणि 8:30 वाजले की सगळ्यांना भूक लागते, टीचर्स सकट. त्यामुळे आपण जास्त खेचू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. हा तृषदा बोल, तू काहीतरी म्हणत होती. हा बोल. तृषदा हा बोल. असावा चॉकलेटचा बंगला पण मिक्स केलाय. भरपूर अशी गाणी तुम्ही जी रोज म्हणता न चुकता ती सगळी गदिमांचीच आहेत. हे तुम्हाला थोडं थोडं करून हळूहळू येईल. शेपटीवाल्या प्राणांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. ही पण कविता त्यांचीच आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, अगली डकलिंग्स वरचं मराठी गाणं व्हर्जन. त्यामुळे अशी भरपूर गाणी तुम्हाला सापडतील गदिमांच्या माहितीमध्येच. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा, त्यांची स्वतःची वेबसाईट पण आहे gadima.com म्हणून, त्याच्यावर पण तुम्ही शिकू शकता. आपण हळूहळू करून घेणार आहोत. हा काय झालं? आता कुठलंही गाणं ऐकलं ना की त्याचं कवी कोण आहे ते विचारायचं, म्हणजे मग तुम्हाला कळेल आपोआप नवीन नवीन कवी किंवा कवयित्री. त्यामुळे मराठी गाणी ऐकायची, युट्यूबवर ऐकायची, बघायची नाहीत. आणि जरी तुम्ही बघितलीत, तुमच्या स्क्रीन टाइम मध्ये तुम्ही जर का इन्क्लूड केलं, तर तुम्ही प्रत्येकी 3 ते 5 मिनिटं मराठी गाणी, मराठी शब्द, मराठी भाषा, मराठी गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करा.
5 मिनिटं, जास्त नाही. आई बाबांशी तुम्ही मराठीत बोलता, शाळेमध्ये तुम्ही बोलू शकत नाही, पण आई बाबांशी बोलता, घरामध्ये बोलता, आजी आजोबांशी फोनवर मराठीत बोलता, ते झालंच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला मराठी बोलण्यासाठी वेळ द्यायचा आहे. त्यासाठी आपण प्रयत्न, वेगळे उपक्रम करणारच आहोत. ठीक आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे की आपण मराठी कविता म्हणतोय, पण प्रत्येक वेळेला आपण एकच कविता एक आठवड्यात घेऊ शकतो. आज नाचरे मोर आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ते घेण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेस आपण 2 कविता नाही घेणार. आपण एकच माणूस आणि एकच कविता किंवा एकच प्रकार आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही ते जरी शिकलात तरी खूप झालं तुमच्यासाठी. आता सध्या तुम्ही हळूहळू करून शिकायला लागाल. एक सवय करा. 3 ते 5 मिनिटं रोज न चुकता स्वतःसाठी, मराठी वृद्धीसाठी, मराठी छान कसं बोलता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचा. त्यासाठी मी तुमच्या मागे लागणारच आहे. आपण सगळेजण, सगळे शिक्षक तुमच्या मागे आहेतच, तुम्हाला शिकवायला, तुम्हाला मदत करायला. आणि तुम्ही थोडे आळशी होत असाल तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी धक्का मारायला सुद्धा आम्ही आहोत. सो चिंता करू नका त्याची. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एक प्रत्येकाला हा, पार्थ, तुझं आडनाव काय आहे बेटा? जळगावकर. जळगावकर ना? ओके. आणि हे C5ASC404 माझ्यामध्ये तो सोहन आहे ना? सोहम सागरे. नाही, तो नाहीच आहे. अद्योत दिसलेला, प्रतीक्षा वालगाव. ठीक आहे. ओके, बरं, ठीक आहे. 1 मिनिट. ते प्रीतिका क्लास कोण आहे? गणेश सर काय? प्रीतिकाला काहीतरी म्हणायचं आहे. तिने हात वर केला. प्रीतिका बोल बाळा. मॅम उद्या पण आहे का क्लास? उद्या नाहीये. आपला बालरंग फक्त आठवड्यात एकदाच असतो आणि तो जरासा वैचारिक पद्धतीने थोडासा जड असतो, समजायला थोडासा कठीण असतो. त्यामुळे तुम्ही त्याचे रिव्हिजन करू शकता. आठवड्यामध्ये बुधवारपर्यंत तुमचा व्हिडिओ अपलोड होईल आपला हा, आणि मग तो एकदा परत बघू शकता तुम्ही. आपण किती शिकतो क्वांटिटी वाईज बघण्यापेक्षा आपण किती खोलवर शिकतो, किती डीप मध्ये जाऊन करतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि बालरंगाचा हाच एक उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटी नाही बघायची. एकच कविता आठवड्याला, काही जास्त मोठी गोष्ट नाहीये, पण तसं नाहीये. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आपण शिकतोय. जसं गदिमांबद्दल माहिती, कवयींबद्दल माहिती, त्याच्यानंतर त्यांचा चेहरा ओळखणं हे सोपं नाहीये. तुम्हाला एक मज्जा सांगू. आम्ही मध्ये महाराष्ट्र मंडळाची एक कॉन्टेस्ट होती आणि त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. माझं स्वतःच सांगते. आणि आम्ही दोघंही, म्हणजे मी आणि माझा पार्टनर दोघंही, आम्ही वाचन मराठीचं चांगलं करतो आणि आम्हाला लेखकाचा फोटो दाखवला आणि सांगितलं की तुम्ही ह्या लेखकाला ओळखा, आणि आमचा पहिला नंबर आला असता. आम्ही त्या लेखकाचं वाचन बघतो, वाटतो आम्हाला माहित आहे, पण आम्ही त्या लेखकाचा चेहरा ओळखू शकलो नाही आणि त्यामुळे आम्ही दुसऱ्या नंबरवर आलो. ही काही एकदम गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. इट्स नॉट अ बिग डील. पण ही अशी गोष्ट आहे की जी आम्ही टाळू शकलो असतो. जमलं असतं आम्हाला, निवांतपणे छानपैकी जमलं असतं, पण तसं नाही केलं म्हणजे ते अनवधानाने झालं. म्हणजे असं स्वतःहून करायचं म्हणून केलं नाही. एव्हरीबडी हॅज द एरर्स, वी हॅव टू रेक्टिफाय, आणि आपण ते करत राहायचं. सो तुम्ही ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. त्यामुळे एक कविता केली, तिचे प्रत्येक शब्दाचा अर्थ, कवितेबद्दलची माहिती किंवा आणखीन काही जे आपण माहिती जी डिस्कस करतो त्याच्यावर आपण स्वतःहून अभ्यास करायचा, मनन करायचं. आणि मनन केलं की तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन छानपैकी खोलवर अभ्यास करू शकता, म्हणजे डीप मध्ये जाऊन अभ्यास करू शकता एखादी गोष्ट. ठीक आहे. चालेल. तर असं आहे आपलं एक मराठी साहित्यातलं सर्वात मोठं नाव. अशीच आपण छान छान मोठी मोठी नावं घेऊन येणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत आपण गदिमांच्या कवितांवर लक्ष देऊया. ह्या 2 कविता आपण ज्या केल्या, ज्या आपल्याला माहिती आहेत, त्यांचं मनन करूया, छान छान गुणगुणूया. मस्त वाटतं जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो तेव्हा तुम्ही छोटंसं गाणं म्हणू शकता आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल ते. आणि तुम्हाला त्याचे अर्थ पण माहित झालेले. सुगरण म्हणजे काय, तर तुम्ही एक टॅक्ट सांगू तुम्हाला. जर का आईने काहीतरी छान बनवलं ना, की तुम्ही आईला मस्का मारायचा असेल ना, तर सरळ म्हणा, आई तू किती सुगरण आहे ग, आईला केवढा आनंद होईल माहितीये. जर का तुम्ही म्हणाल ना की आई यू आर बेस्ट शेफ, तर ते आईला ते रोजचं झालंय वाक्य. तुम्ही सुगरण शब्द वापराल ना, तेव्हा तुमच्या आईला एवढा आनंद होईल की ती तुम्हाला आणखीन 4 पदार्थ तुम्हाला हवेत ते वाढून देईल.
सही आहे ना? सिक्रेट सांगू नका बरं का कोणाला. ओके, ठीक आहे. डील. गुड, खूप छान. चला मग आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जेवढा जमेल तेवढं मराठीवर प्रेम करत राहा. आपोआपच मराठी तुम्हाला येत राहील. धन्यवाद मॅम. बाय मॅम. धन्यवाद. बाय मॅम. बाय. हॅपी होली. नमस्कार. ऍडव्हान्स धन्यवाद. हॅपी होली. हॅपी होली ऍडव्हान्स सगळ्यांना. हॅपी होली. बाय. हॅपी होली. शुभरात्री. हॅपी होली. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. ऍडव्हान्स हॅपी होली. शुभरात्री. थँक्यू. बाय. 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 बाय.